सर्वांना नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण देशभर आपण युवा दिन म्हणून साजरा करत असतो. खर तर युवा या शब्दाला जर आपण उलट वाचलं तर त्याचा अर्थ होतो वायू. म्हणजे वायूची दिशा जर बदलली नाही तर त्याचं रूपांतरण चक्रीवादळामध्ये होतं. आणि चक्रीवादळ जर मोठ्या प्रमाणामध्ये आलं तर निश्चित त्यामधनं चांगलं काहीच घडत नाही, घडतं ते वाईट. म्हणून आजच्या दिनी खरं तर युवा या शब्दाची दिशा व्यवस्थितरित्या बदलण्यासाठीच चिंतन झालं पाहिजे. आणि हेच खरं स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर, त्यांच्या कार्याला खरं अभिवादन ठरेल. स्वामी विवेकानंद हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते आणि अगदी लहानपणी त्यांना नेहमी वाटायचं की ईश्वराचं अस्तित्व आहे का. आणि एके दिवशी असंच शाळेमध्ये सर शिकवत असताना सरांनी सांगितलं की देव आहे, ईश्वर आहे, पण त्या ईश्वराची अनुभूती घ्यायची असेल तर पलीकडल्या गावी रामकृष्ण परमहंस नावाचा एक संन्यासी साधू राहतो आणि तो अत्यंत तपस्वी आहे. बस हीच मनामध्ये ओढ ठेवून विवेकानंद लहानपणीच रामकृष्णाच्या चरणी लीन झाले आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी देवाचं अस्तित्व शोधलं. ईश्वराबद्दलच्या सगळ्या संकल्पनेची उत्तरं जरी शोधत असताना काही प्रश्नाची उत्तरं मात्र रामकृष्णही देऊ शकले नाहीत. तेव्हा हा तपस्वी पुढे मोठा झाल्यानंतर त्याला असं वाटलं की एकाच ठिकाणी बंदिस्त राहून एका विशिष्ट परिघामध्ये आपल्याला देवाची अनुभूती आणि देवाचे वेगवेगळे स्वरूप आणि रूप आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. मग देवाचे रूपच पाहायचे असतील तर आपल्याला भारत भ्रमण करावा लागेल. या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला देवाची रूप शोधता येतील का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काश्मीर पासून भारत यात्रा सुरू केली. काश्मीर पासून ते राजस्थानमध्ये आले. राजस्थान नंतर ते गुजरातच्या पोरबंदर या ठिकाणी 8 दिवस राहिले. तिथल्या खेत्रीच्या महाराजाच्या संस्थानामध्ये त्यांचं आधारतित्य चांगलं झालं. आणि त्या पोरबंदरच्या ठिकाणी एक प्रसंग मात्र निश्चित उद्घोषित करण्यासारखा आहे. तो म्हणजे अफाट वाचन असलेले आणि अफाट वाचनाची आवड असलेले स्वामी विवेकानंदजी हे तिथं आपल्या सोबतच्या शिष्याला सांगायचे की बाजूच्या ग्रंथालयात जा आणि एक खंड घेऊन ये. आणि मोठा एक आध्यात्मिक खंड तो घेऊन आल्यानंतर एका दिवसात पूर्ण ते वाचन करायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसरा खंड, तिसऱ्या दिवशी तिसरा खंड. आता हे चालू असतानाच जेव्हा ते 4था खंड आणायला तो शिष्य गेला त्यावेळेस मात्र त्या ग्रंथपालाने त्याला सांगितलं की तुमचे जे काही गुरु आहेत स्वामी विवेकानंद ते काही वाचत वगैरे नसतील, कारण एवढा मोठा ग्रंथ एका दिवसात वाचणं हे मानवाच्या बुद्धीच्या पल्ल्याड आहे आणि हे अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. असं म्हणता क्षणी ही सगळी कथा त्यांनी स्वामीजींना सांगितली आणि पुढचा खंड आणण्यासाठी मात्र स्वतः स्वामी विवेकानंद त्या ग्रंथालयात गेले आणि ग्रंथपालाला सांगितलं तुम्ही दिलेले 4ही ग्रंथ वाचून झालेले आहेत. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही उलट सुलट कसेही प्रश्न यातून विचारू शकता. आणि शेवटी ग्रंथपालाचा युगोहाट झाला आणि मग त्यानेही स्वामीजींना 4ही खंडातील वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न विचारली. अगदी पान क्रमांकासहित या विद्वान कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तिमत्वाने सगळी उत्तरं सांगितली आणि मग मात्र ग्रंथपाल आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा योगी साधा सुद्धा नव्हे. आणि खरंच साधे सुधे नव्हते मुळात स्वामीजी. कारण स्वामीजी पुढे जाऊन जेव्हा ते कन्याकुमारीला आले, कन्याकुमारीच्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सांगितलं की भारताचा जो पुढे दिसतोय तो काय आहे, तर ते म्हटले ते श्रीपाद शिला आहे आणि तिथं भारताचं अंतिम टोक आहे. आणि म्हणून स्वामीजींना असं वाटलं आपली भारत यात्रा आपण भारताच्या अंतिम टोकावरच समर्पित केली पाहिजे. पण जायचं कसं, 2.5-3 किलोमीटरचा समुद्र. मग त्यांनी एका नावाड्याला म्हटलं चल रे बाबा मला घेऊन जातोस का, तर म्हणला 50 पैसे लागतील. आता तो म्हणला अरे मी संन्यासी आहे, माझ्यापाशी कुठले पैसे आले. तसंच नाही, तसं नाही चालणार, पैसे लागतील. आणि त्याच क्षणाला अक्षरशः स्वामीजींनी
छलांग मारली आणि समुद्र पार केला त्यांनी आणि त्या श्रीपाद शिलेपाशी जाऊन 3 रात्र 3 दिवस ध्यानस्थ बसले आणि या भारताचं भविष्य खऱ्या अर्थाने घडवण्यासाठीचा दृष्टांत भारत मातेने स्वामीजींना तिथेच दिला. आणि तेच स्वामीजी पुढे शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जातात आणि धर्म परिषदेमध्ये जाऊन त्यांनी हिंदू धर्माचं उज्ज्वल असं तत्वज्ञान सांगताना सांगितलं की माझा धर्म हा वैश्विक धर्म आहे, माझा धर्म हा सहविष्णू धर्म आहे, माझा धर्म सर्व धर्मांना सोबत घेऊन जाताना माणूस म्हणून माणसाला जो दर्जा मिळाला पाहिजे तो दर्जा त्याला मिळावा या अपेक्षेचा माझा धर्म आहे. अशा पद्धतीचा विज्ञानवाद अध्यात्मामध्ये रुजवण्याचं काम स्वामीजींनी केलं आणि अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांनी या धर्मतत्वाचा पताका फडकवला. असे स्वामीजी युवांची प्रेरणा बनले पाहिजे, कारण स्वामीजींनी सांगितलेलं धर्म, स्वामीजींनी सांगितलेलं अध्यात्म हे विज्ञानाला धरून असल्यामुळे आजच्या तरुणांनी युवा दिन का साजरा करायचा, तर स्वामीजी तरुणांचा प्रेरणास्त्रोत आहे आणि म्हणून आजच्या तरुणांनी स्वामीजींचे विचार घेतले पाहिजेत. आणि त्याचीच एक मन तयार झाली की केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा.